जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला या योजनेमध्ये अडचण येऊ शकतं. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रोहन चव्हाण, स्वागत आहे तुमचं रोहन इन्फो या चॅनलमध्ये. तर मी तुम्हाला आज सांगतो की जे फार्मर आय डी आहे ते जर तुमच्याकडे नसली त्यामध्ये कोणत्या योजनेला अडचण येऊ शकते ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासोबतच त्यासाठी काढण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार, कुठे काढावे लागणार, या संपूर्ण माहिती तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. त्यासोबतच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन करा, त्यावर नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, फार्मर आय डी नसल्यास अडचण येणारी योजना जसे की PM किसान योजना 6,000 रुपये वार्षिक मिळत आहे, त्यामध्ये अडचण येऊ शकते जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर. त्यानंतर बघा, पीक विमा योजना, जे तुम्हाला पीक विमा मिळते, जे संरक्षण मिळते, त्यापासून पण तुम्हाला अडचण येऊ शकते जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर. त्यानंतर महाडीपीटी अनुदान योजना, महाडीपीटीवर तुम्हाला ट्रॅक्टर, फवारणी पंप, यंत्र वगैरे असे मिळत राहते, त्यामध्ये पण तुम्हाला अडचण येऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या. खाली बघा, अजून कर्ज व व्याज सवलत योजना, कर्ज व व्याज सवलत योजनेमध्ये जर तुमच्याकडे कर्ज असेल, त्यामध्ये व्याज पडत असेल, त्यापासून सवलत मिळते. ते पण जर तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तर मिळू शकते, नाहीतर तुम्हाला अडचण येऊ शकते. त्यानंतर नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई, यामध्ये पण अडचण येऊ शकते. त्यानंतर पीक खरेदी हमीभाव योजनेमध्ये पण तुम्हाला अडचण येऊ शकते. तर आपण खाली बघूया यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे. तर या योजनेमध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर. लवकरात लवकर तुम्ही फार्मर आय डी काढून घ्या, कारण की तुम्हाला पण या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. त्यानंतर खाली बघूया आपण की यामध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार. बघा, इथं फार्मर आय डी काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर. हे तुम्हाला फार्मर आय डी काढण्यासाठी लागणारे 4 डॉक्युमेंट आहे. त्यामध्ये एक 7/12, आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर. हे जर तुमच्याकडे असेल तर फार्मर आय डी निघते. फार्मर आय डी कुठं काढायची? फार्मर आय डी नाही का CSC ई सेवा केंद्रावर करायची. जर तुम्हाला पण घरबसल्या फार्मर आय डी काढायची असेल तर आमच्या संग संपर्क करा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद.